मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी येते 31 मार्चला निवृत्त होणार। भूषण गगराणींनंतर आयुक्त पदाकरता अश्विनी भिडेंच्या नावाची चर्चा। मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। मोहित कंबोज यांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती। ठाकरेंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। भोंदू खरातचे 2 मोबाईल तपासणी करता जप्त। खरातच्या मोबाईलमधून 2,500हून अधिक नंबर करता कोडवर्डचा वापर। तपासात राजकीय कनेक्शन समोर। गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारचा अपघात। अपघातातून खासदार पडोळे थोडक्यात वाचले। खासदार प्रशांत पडोळे अपघातात जखमी। सिलेंडर टंचाईचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा। एलपीजी गॅस घेऊन येणाऱ्या 2 टँकर्सनी पार केली हॉर्मुझ समुद्रधुनी। दोन्ही जहाजांमध्ये मिळून 94,000 मेट्रिक टन गॅस। इराणच्या मिसाईल हल्ल्यामुळे दक्षिण इस्रायलच्या बीरशेवा औद्योगिक क्षेत्रात भीषण आग। परिसरातील नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन। इराणसोबतच्या अपघातात अमेरिकेचं मोठं नुकसान। 3 आठवड्यांमध्ये अमेरिकेचे 27,500 कोटी डॉलरचं नुकसान। आता पेट्रोल पंपावरही खरेदी करू शकणार केरोसिन। केरोसिन खरेदीच्या नियमांमध्ये सरकारकडून सवलत। राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा धोका। हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। नमस्कार, मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। काही महत्त्वाच्या बातम्या। सुरुवातच ब्रेकिंग न्यूजना। अशोक खरातच्या मोबाईलमध्ये मोठा डेटा सापडलेला आहे। मोठा खुलासा समोर येतोय। 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबर्ससाठी त्यांनी कोडवर्ड वापरलेले आहेत। नंबर कोडमध्ये सेव्ह केल्याने तपास यंत्रणांसमोर ते नंबर शोधून काढण्याचं मोठं आव्हान आहे। पीडित महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून तो संपर्क करत होता असा संशय आहे। मोबाईलमधील डेटावरून तपास अधिक गतीनं सुरू झालेला आहे। काही राजकीय कनेक्शन सुद्धा असल्याचं समोर येतंय आणि त्यामुळे तोही तपास सुरू आहे की त्याचं काही नेत्यांशी काही साटालोटा होतं का। खरातचे 2 मोबाईल जप्त करण्यात आले। डेटा रिकव्हरी प्रक्रिया सुरू आहे। ऑफिस बॉय नीरज जाधवच्या मोबाईलचीही चौकशी केली जाते। संपर्क क्रमांक एकमेकांशी जोडलेले आहेत का याची सुद्धा तपासणी सुरू आहे। तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होणार आहेत। आधी 7 दिवस मग 5 दिवस पोलीस कोठडी त्याला मिळाली। आता 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी खरातला मिळालेली आहे। दरम्यानच्या काळात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत या खरात प्रकरणातल्या। अशोक खरात बाबत आता आणखी एक नवा खुलासा समोर येतोय। भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांना 12 वर्षात कुठलीही नोंदच नाहीये असं कळतंय। शस्त्र परवाना मिळवण्याकरता अत्यंत कठोर प्रक्रिया असते आणि असं असताना अशोक खरातला हा परवाना नेमका कसा आणि कुणाच्या मार्फत दिला गेला, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे दिला गेला याची आता चर्चा सुरू झालेली आहे। त्याच्याकडे शस्त्र सापडलेलं आहे आणि तो त्याचा शस्त्र परवाना हा कुणी दिला, कसा दिला याची चौकशी होणार आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संबंधित ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंदच नाही असं निष्पन्न झालेलं आहे। दरम्यान आता या प्रकरणात सुद्धा स्थानिक पोलीस अनभिज्ञ आहेत। त्यामुळे तत्कालीन तहसीलदार प्रांत अडचणीत आलेले आहेत। जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्यातील अधिकारी सुद्धा एसआयटीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता आहे। शस्त्र परवान्याचं जे रेकॉर्ड असतं पोलिसांकडे त्या रेकॉर्डमध्ये याला शस्त्र मिळालेलं आहे असा कुठला रेकॉर्डच नाहीये, त्यामुळे त्याची चौकशी होईल। पुढे जाऊया।
तू खूप सुंदर दिसतेस. तुझ्या क्षमतांची तुझे पती आणि तुझ्या जवळच्या लोकांना जाणीवच नाहीये असं सांगून हा खरात महिलांना आपल्या विकृतीच्या जाळ्यात ओढायचा. 10वी नापास असलेला अशोक खरात अभ्यासात हुशार नसला तरी त्याला मानसशास्त्राचा गैरवापर करता येत होता. तो महिलांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचा, त्यांच्याशी गोडगोड बोलायचा, त्यांच्या भावनांना हात घालायचा. भावनिक पातळीवर जवळीक साधून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. याच मोडस ऑपरेंडीतून त्यानं आजवर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. विरोध करणाऱ्या महिलांना जीवे मारण्याची धमकी तो देत होता, संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी तो देत होता, अशी माहिती समोर येते. दरम्यान विकृत खरात महिलांना आपल्या जाळ्यात कसं ओढायचा ते आपण बघूयात. गरजू आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या अडचणीत सापडलेल्या महिलांचं तो शोषण करायचा. महिलेच्या अडीअडचणी तो आधी जाणून घ्यायचा. इतिहासातील घटनांवर भावनिक संवाद साधायचा, म्हणजे इतिहासातले काही संदर्भ द्यायचा आणि त्यानुसार भावनिक संदर्भ त्यांना त्यांच्याशी साधायचा. महिलेची स्तुती करत राहायचा, कौतुक तिचं करत राहायचा. तू खूप सुंदर आहेस, तुझा पती काही तुला समजून घेत नाही, तुझ्या क्षमतांची त्याला जाणीव नाही असं तो तिला भुलवायचा. तिच्या कुटुंबियांना तिची कदर नाही असं तिला सांगायचा आणि विश्वास संपादन करायचा. भावनिक संवादामधून महिलेला मानसशास्त्रीय जाळ्यात ओढून मग त्यानंतर तो तिचं लैंगिक शोषण करायचा, अशी माहिती समोर येते. लोकांची माहिती काढणं, त्यांना योग्य वेळी गाठणं नियोजन करून आणि नंतर त्या काढलेली माहिती त्यांच्या मनावर प्रभाव पाडेल अशा प्रकारे त्यांच्यासमोर मांडणं, एवढंच तो करत होता. त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की माइंड रिडिंग हे कोणतंही शास्त्र नाही, माइंड रिडिंग ही कोणतीही सिद्धी नाही, माइंड रिडिंग ही एक कला आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्यावर प्रभाव टाकू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, त्याला गंमत म्हणून बघितलं पाहिजे. साताऱ्यातील तासवडे MIDC मध्ये एका केमिकल कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामुळे तब्बल 10 किलोमीटरचा परिसर हादरला असल्याची माहिती समोर येते. या स्फोटाच्या हादऱ्यामुळे इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत. तासवडे MIDCतील विद्युत पुरवठा त्यामुळे पूर्णपणे खंडित झालाय. कंपनीतील तापमान वाढल्यानं हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. काही दृश्य समोर आली आहेत. धुराचे लोळ उठलेले आहेत. साताऱ्यातील तासवडे MIDC मध्ये या केमिकल कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे. या स्फोटामुळे 10 किलोमीटरचा परिसर हादरला असल्याचं पाहायला मिळतंय. काही दृश्य आता समोर येत आहेत. या हादऱ्यामुळे इमारतींच्या काचाही फुटल्या. तासवडे MIDCतील विद्युत पुरवठा त्यामुळे पूर्णपणे खंडित झालेला आहे. कंपनीतील तापमान वाढलं आणि त्यामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. या स्फोटामुळे हवेत मोठे धुराचे लोळ उठलेले पाहायला मिळत आहेत.